शहाणपणा केवळ पुस्तकातूनच मिळतो असं नाही, तो संस्कारातून मिळतो किंवा आपले पूर्वज ज्या गोष्टी आपल्याला शिकवत होते, सांगत होते त्यातून मिळतो, किंवा आपले आई वडील असतील, काका मामा असतील किंवा घरची मोठी माणसं असतील, ते आपल्याला शिकवत असतात, बाबा असं करू नको, असं कर, हे जरा जास्त होतंय, या ते करू नको, उतू नको, मातू नको, घेतलेला वसा टाकू नको, काय खूप चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. आणि हेही शिकवलं जातं की बघा, तू एखादी गोष्ट अति केलास तर तुझी माती झाल्याशिवाय राहणार नाही, अति तिथे माती. अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली हो, खास करून भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची झाली आहे. आता हेच बघा ना, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, सरकार स्थापन केलं, काँग्रेस पक्ष फोडला, ईडीच्या अनेक कारवाया केल्या, तरी सुद्धा या सर्व प्रकाराचे मास्टर माइंड आणि राज्याचे नेते, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे सर्वेसर्वा खूप टेन्शनमध्ये आहेत. अहो, त्यांच्या इतका टेन्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही, कुठल्याच राजकीय पक्षाचा नेता त्यांच्या इतका टेन्शनमध्ये नाही का, या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मी काय म्हटलं आपल्याला की आपले देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे नेते खूप टेन्शनमध्ये आहेत. अहो, त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि सरकार पाडण्यासाठी काय काय त्यांना करावं लागलं, काय वेषांतर करावी लागली, काय कपडे बदलून चोरून इकडे तिकडे जावं लागलं, अनेक आमदारांना फोडावं लागलं, गुवाहाटीला पाठवावं लागलं, त्यांची सगळी व्यवस्था करावी लागली, त्यांचं खाणं पिणं, बिचाऱ्यांचं राहणं, भाजी भाकरीची सोय त्यांना तिथेही करावी लागली. किती किती कष्ट घ्यावे लागले देवेंद्र फडणवीसांना. आणि हे करून जेव्हा सरकार स्थापन करण्याची पाळी आली आणि सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला, तेव्हा अमित शहानी डोक्यामध्ये फार मोठा धोंडा घातला. आणि तो धोंडा असा की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न करता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. एवढे कष्ट पाण्यात गेले असं त्यांना वाटून घेतलं, पण तरीही चला असू द्या, काही फरक पडत नाही, सरकार तर मीच चालवणार आहे, या थाटात ते पुढे राहिले. आणि पुण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली, अजित पवारांना सोबत घेतलं, अजित पवारांना महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद दिलं, त्यांच्या आमदारांना मंत्रीपद दिली, महाराष्ट्राचं अर्थ खातं अख्खं अजित पवारांच्या ताब्यामध्ये देऊन टाकलं. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस खूप टेन्शनमध्येच आहेत. काय इतकं टेन्शनमध्ये असावं? अहो, अख्खं दोन पक्ष जे आपल्या विरोधात मजबूत होते, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेस, हे तिन्ही पक्ष जर आपण फोडले असतील, हे तिन्ही पक्ष जर आपण खिळखिळी केले असतील, या तिन्ही पक्षामध्ये जर आता काही राम उरला नसेल, तर तुमची नींद का हराम झाली आहे किंवा तुम्हाला का टेन्शन आहे, हा महाराष्ट्राला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण केव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा किंवा प्रत्यक्षात त्यांची भेट वगैरे घ्या किंवा त्यांची ती भाषणं वगैरे ऐका, त्यांची ती बॉडी लँग्वेज आहे ती पहा. तणाव, सतत त्यांच्या डोक्याला तणाव असल्यासारखं दिसतं. कधी ते फ्रेश प्रसन्नपणानं लोकांच्या समोर जात नाहीत, बोलत नाहीत. असा त्यांना का तणाव आहे, त्यांचं नेमकं काय घडलंय आणि काय बिघडलंय, याचा आपण सगळ्यांनी शोध घेण्याची गरज आहे आणि त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मित्रांनो, शिवसेना फोडल्यानंतर आणि राष्ट्रवादी फोडल्यानंतर जेव्हा फेब्रुवारीमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि संघाने मिळून जे एक अंतर्गत सर्वे केला, एक अंतर्गत पाहणी केली महाराष्ट्रामध्ये, तर 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती असेल, एकनाथ शिंदेंच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा काय फायदा झालेला आहे, अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीचा काय फायदा झालेला आहे, असा जेव्हा सर्वे त्यांनी अंतर्गत पद्धतीने केला, तेव्हा दुर्दैवानं, भारतीय जनता पार्टीच्या दुर्दैवानं रिपोर्ट्स काही चांगले आलेले नाही. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात आज सरकार स्थापन केलं असलं तरी उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा या एकनाथ शिंदेच्या येण्यामुळे काही फायदा झालाय असं त्यांच्या लक्षात येत नाहीये. कारण एकनाथ शिंदे यांना पसंत करणाऱ्या मतांची जी टक्केवारी आहे, ही टक्केवारी अत्यंत कमी आहे. अवघे 6.5 ते 7% मतं किंवा 7%ची पसंती त्यांना आहे. त्यामुळं उद्याच्या लोकसभेमध्ये एकनाथ शिंदेमुळे भारतीय जनता पार्टीला मतं मिळतील याची शक्यता संपलेली आहे. तीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 4.5 ते 5% एवढीच मतं घेतोय आणि हे दोघे मिळून 12%
इतकीच मतं घेत आहेत. त्यामुळं या दोघांचा बी एवढा मोठा पोडतोड काय म्हणतो आपण त्याला तोडफोड करून आपण सरकार स्थापन केल्याचा भविष्यामध्ये किंवा उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होत नाही. आणि ही गोष्ट वारंवार अमित शहा आणि दिल्लीतले केंद्रीय मंत्री किंवा केंद्रीय नेते देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट सांगतायत की तुम्ही हे सगळं केलं खरं, पण त्याचा फायदा होत नाही. पुढे काय बघा, तुमच्यामुळे हे सगळं घडलं खरं, पण त्याचा फायदा होत नाही. तुम्ही पुढे काय करायचं बघा. आपण जर महाराष्ट्रामध्ये अशी तोडफोड न करता विरोधी पक्षामध्ये राहिला असतो, एक सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून जर तुम्ही काम केलं असतं, शांतपणे आता जर निवडणुकीला सामोरं गेला असतो, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला लोकांनी पसंत केलं असतं, डोक्यावर घेतलं असतं. अशा प्रकारचा विचार केंद्रीय नेते आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतायत आणि त्यांना सांगतायत बघा काय करायचंय, पण सर्वाधिक खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रामध्ये निवडून गेले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काय करता येण्यासारखं आहे ते करा, असं सातत्याने त्यांना सांगितलं चाललंय. आणि त्यामुळे ते प्रचंड तणावामध्ये आहेत. दुसरी अशी गोष्ट आहे की त्यांचा तर फायदा होत नाहीच आहे एकनाथ शिंदेचा आणि अजित पवारांचा, पण भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान होत आहे. जुनी भारतीय जनता पार्टी जी महाराष्ट्राची होती किंवा ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात भारतीय जनता पार्टीमध्ये पोस्टर लावण्यापासून केली, सतरंजी उचलण्यापासून केली, असे सगळे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत बाजूला पडले आणि भारतीय जनता पार्टीवर बाहेरच्याच मंडळींचं अतिक्रमण झालंय. मग ते काँग्रेस असेल, ते राष्ट्रवादी असेल किंवा ती शिवसेना असेल किंवा आणखी इतर जे लोक आहेत त्या बाहेरच्या मंडळीचा एवढी गर्दी पक्षामध्ये वाढली आहे, तर भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता शोधावा लागतोय किंवा भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देताना 40% पर्यंतचा हिस्सा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला मिळत नाहीये. 60% दुसऱ्यांना द्यावं लागतं आणि अगदी 30-35% आपल्या कार्यकर्त्याला द्यावं लागतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सगळे ज्येष्ठ सिनियर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांच्या या कृतीवर अत्यंत नाराज आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा टेन्शनमध्ये आहेत. आणि बघा आता एवढं जर सगळं काही महाराष्ट्रामध्ये ठीक चाललंय किंवा त्यांची जे आता सरकार आहे महायुतीचं, या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये मोठं काम केलंय आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा फायदा त्यांचा होणार आहे असं जर देवेंद्र फडणवीसांना वाटलं असतं किंवा तशी खात्री त्यांना झाली असती, तर मनसेचे राज ठाकरे यांनी आता महायुती बरोबर यावं अशा प्रकारची चर्चा का सुरू झालेली आहे. किंवा भारतीय जनता पार्टीच्या काही नेते मंडळी सातत्याने राज ठाकरे यांच्या संपर्कात का आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी का सुरू होते, त्यांना 2 लोकसभेच्या जागा देण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीकडनं का मांडण्यात येते, उद्या विधानसभेला मोठा सन्मान दिला जाईल असं भारतीय जनता पार्टीकडनं का म्हणण्यात येतंय, या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे प्रकार करून सुद्धा पराभूत होत आहे आणि पराभूत होत असल्याचं लक्षण त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलंय आणि त्यामुळेच ते अत्यंत दुःखी आहेत आणि नाराज सुद्धा आहेत. दुसरी एक चिंता आहे देवेंद्र फडणवीसांना की वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडी बरोबर गेली तर काय, म्हणजे प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे रिंगणच्या आता वंचित बहुजन आघाडीचं आणि महाविकास आघाडीचं काय ठरणार आहे काय नाही हे या क्षणापर्यंत निश्चित नाही. पण वंचित बहुजन आघाडी जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी बरोबर गेली तर भारतीय जनता पार्टीच्या 9 ते 10 जागेवर त्यांना फटका बसू शकतो भारतीय जनता पार्टीला किंवा महायुतीच्या जागेला. एकदम 10 जागा, 10 म्हणतोय मी, 10 जागेवर फार मोठा फटका त्यांना इथे उद्याच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. आणि असं जर घडलं तर 15, 16, 17च्या पुढे भारतीय जनता पार्टी जाईल असं आजचं चिन्ह नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप मोठं टेन्शन वाढलेलं आहे. आणि आता राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांना जी लोणी लावण्याचं काम सुरू आहे, त्यांच्याबरोबर जो संवाद करण्याचं काम सुरू आहे, हो मला माहिती आहे 19च्या निवडणुकीमध्ये हेच राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ म्हणत होते आणि नरेंद्र मोदी साहेबांच्यावर प्रचंड तुटून पडत होते. यांच्यासारखा माणूस देशाचं वाटोळं करणार आहे हे सातत्याने म्हणणारे राज ठाकरे आता पुन्हा त्यांनी इकडे यावं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत अशा प्रकारची गळ त्यांना घातली जाते. सध्या ही प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे जसं महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी सुरू आहे तशी महायुतीचं धोरण आता राज ठाकरेच्या
राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या संदर्भामध्ये सुरू झालेलं आहे. आणि या सर्व कारणांमुळं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड तणावामध्ये आहेत. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही अंतर्गत त्या भारतीय जनता पार्टीत खूप मोठी धुसफूस सध्या सुरू झालेली आहे. मग ती मंत्रिपदावरून असेल, ती महामंडळाच्या अध्यक्षपदावरून असेल, राज्यामध्ये हक्क असताना किंवा त्या मंत्रिपदाच्या लायक असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या असंख्य नेत्यांना बाजूला बसावं लागलंय. अक्षरशः त्यांचं काहीही राजकारणामध्ये उरलेलं नाही, त्यांचं महत्त्व उरलेलं नाही. कारण 60% मंत्रिपदं, 65% मंत्रिपदं हे बाहेरच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्याच लोकांना द्यावी लागलेली आहे. तीच परिस्थिती उद्या जागा वाटपाची, लोकसभेतल्या जागा वाटपाची होणार आहे आणि तीच परिस्थिती भविष्यामध्ये विधानसभेची सुद्धा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 100% असलेली भारतीय जनता पार्टी आज 40-45% आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीवर 60% लोकांचं अतिक्रमण सुद्धा झालेलं आहे. हे अतिक्रमण, या अतिक्रमणाचा मास्टर माइंड हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं काय घडेल नेमकं, मी केलेल्या गोष्टी या बरोबर आहेत की चूक आहेत, मला माझे लोक चाणक्य म्हणतात, माझी चाणक्यगिरी सिद्ध होणार आहे का महाराष्ट्रातली जनता माझ्या चाणक्यगिरीवर पाणी टाकणार आहे, अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपण जा, कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपण गेलात आणि सामान्य माणसाला जर आपण विचारलं तर देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं गेल्या 2.5 वर्षात 2 वर्षामध्ये ही फोडाफोडीचं राजकारण केलं, महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या अस्थिर केला, सामाजिक दृष्ट्या अस्थिर केला, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चीड आहे. आणि ही चीड 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून अगदी स्पष्टपणे समोर येणार आहे, याची खूप मोठी काळजी देवेंद्र फडणवीसांना लागलेली आहे. म्हणून ते टेन्शनमध्ये आहे. शिवसेना फोडून उपयोग झाला नाही, राष्ट्रवादी फोडून उपयोग झाला नाही, काँग्रेस फोडून किंवा काँग्रेसमधले लोक आपल्याकडे घेऊन उपयोग झाला नाही, तर आता राज ठाकरे यांना घेण्याचा प्रयत्न करून तरी आपला उपयोग होईल का नाही होईल, या प्रचंड मोठ्या टेन्शनमध्ये ते आहेत. आणि त्यामुळं सतत आपण त्यांना जेव्हा पाहतो, त्यांना जेव्हा ऐकतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॉडी लँग्वेजवर एक प्रकारचा प्रचंड मोठा तणाव सातत्याने दिसून येतो. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टींवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.